चला तर मग आज आपण ब्रिटिश भारतातील एका खूप इंटरेस्टिंग कायद्याबद्दल बोलूया. आता कायदा म्हटल्यावर असं वाटेल की काहीतरी कोरडं बोरिंग असेल, पण नाही. हा कायदा म्हणजे एका मोठ्या सत्ता संघर्षावर काढलेल्या तोडग्याची एक जबरदस्त कहाणी आहे. पाहूया तरी काय होतं नेमकं. जरा विचार करा, काय होईल जेव्हा देशाचं सरकार आणि त्याच देशाचं सर्वोच्च न्यायालय एकमेकांविरुद्धच उभे ठाकतील. जणू काही युद्धच. हो, अगदी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि म्हणूनच 1781च्या कायद्याची गरज निर्माण झाली. तर या सगळ्या संघर्षाची मुळं कुठे होती? ती होती 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये. म्हणजे बघा, या कायद्यातच काहीतरी मोठं चुकलं होतं. काही मोठ्या त्रुटी होत्या, ज्यामुळे एक अशी सिस्टम तयार झाली होती जिथे फक्त संघर्षच होता. आता हा जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता ना, तो खरं तर ब्रिटिश पार्लमेंटचा कंपनीच्या कारभारावर कंट्रोल ठेवण्याचा पहिला मोठा प्रयत्न होता. उद्देश चांगला होता, पण झालं काय की नियंत्रण आणण्याच्या नादात नकळतपणे एका भलत्याच समस्येला जन्म दिला गेला. आणि खरा संघर्ष सुरू झाला तो इथून. बघा, एका बाजूला होते गव्हर्नर जनरल आणि त्यांची काउन्सिल. त्यांचं काम काय? तर शासन चालवणं आणि टॅक्स म्हणजे महसूल गोळा करणं. आणि दुसऱ्या बाजूला होतं नव्यानं तयार झालेलं सुप्रीम कोर्ट, जे आता प्रत्येक गोष्टीत आपलं नाक खुपसू लागलं होतं. म्हणजे जी कार्यकारी सत्ता होती आणि जी नवीन न्यायिक सत्ता होती, त्यांच्यात अधिकारांवरून एक जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली. आता हा जो सगळा गोंधळ आणि संघर्ष सुरू होता, त्यावर तोडगा काढायलाच हवा होता. म्हणून मग ब्रिटिश पार्लमेंटने एक निर्णायक पाऊल उचललं. आणि तेच पाऊल म्हणजे 1781चा सुधारणा कायदा. याला ॲक्ट ऑफ सेटलमेंट असंही म्हणतात, कारण याने सगळं प्रकरण सेटल केलं. या कायद्याचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट होता. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करायच्या. म्हणूनच याला सेटलमेंट कायदा म्हणतात. म्हणजे काय तर तडजोड किंवा सगळं काही निश्चित करणारा कायदा. कारण याने गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यातला वाद खऱ्या अर्थाने मिटवला. तर मग बघूया की या कायद्याने सत्तेच्या रेषा नक्की कशा नव्याने आखल्या. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम काय केलं असेल तर कोर्टाचा अधिकार नक्की कोणावर चालणार नाही हे अगदी स्पष्ट करून टाकलं. तर बघा, या कायद्याने गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला त्यांच्या ऑफिशियल कामांसाठी कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातून एकदम बाहेर काढलं. म्हणजे ते जे काही निर्णय घेतील त्यावर कोर्टात प्रश्न विचारता येणार नाही. इतकंच नाही तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामासाठी संरक्षण मिळालं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महसूल गोळा करण्याशी संबंधित कुठलीही केस ती कोर्टाच्या बाहेरच ठेवली गेली. साहजिकच यामुळे प्रशासनाचे हात खूपच मजबूत झाले. आणि आता ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. या कायद्याने अपील करण्याची पूर्ण सिस्टीमच बदलून टाकली. कसं? तर बघा, आधी प्रांतिक कोर्टांमधल्या केसेसचं अपील सुप्रीम कोर्टात जायचं. आता ते बंद झालं. आता अपील थेट गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलकडे जाणार होतं. विचार करा, म्हणजे जी कार्यकारी बॉडी होती तिलाच अनेक केसेसमध्ये सगळ्यात मोठं अपील कोर्ट बनवून टाकलं. बरं, आता जरा कलकत्त्याकडे वळूया. या कायद्याने कलकत्त्याच्या त्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येसाठी एक वेगळीच सिस्टीम आणली. म्हणजे कसं? तर एकाच शहरात दोन वेगवेगळ्या कायदेशीर प्रणाली. एक नवीन नियम आला की कलकत्त्यात राहणारे सगळेजण आता सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येतील. आता हे ऐकायला तर एकदम सोपं वाटतं, बरोबर? पण थांबा, ह्यात एक खूप मोठा ट्विस्ट होता. एक महत्त्वाची अट होती. आणि ती अट ही होती की कोर्टाला केस चालवताना जो प्रतिवादी आहे, म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे, त्याच्या वैयक्तिक कायद्याचा विचार करावा लागेल. म्हणजे काय? तर सोपं आहे. जर प्रतिवादी हिंदू असेल तर हिंदू कायद्यानुसार निकाल दिला जाईल, आणि जर तो मुस्लिम असेल तर मुस्लिम कायद्यानुसार. ही त्या काळातली एक खूप मोठी आणि दूरगामी परिणाम करणारी तरतूद होती. मग आता प्रश्न असा येतो की या कायद्याचा एकूण परिणाम काय झाला, याचं महत्त्व काय होतं. तर असं म्हणता येईल की या कायद्याने ब्रिटिश राजवटीसाठी एक नवीन मजबूत पाया घातला. इतकंच नाही, या कायद्याने गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलला आणखी एक पॉवर दिली. ती म्हणजे सगळ्या प्रांतिक कोर्टांसाठी आणि काउन्सिलसाठी नियम बनवण्याचा अधिकार. म्हणजे आता त्यांची कायदेशीर पकड आणखीनच घट्ट झाली. तर मग या कायद्याने आपल्याला काय दिलं, याचा वारसा काय? थोडक्यात सांगायचं झालं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात अधिकारांची एक स्पष्ट विभागणी झाली. त्यामुळे तो सुरुवातीचा संघर्ष मिटला. 2. सरकारी प्रशासनाचा अधिकार खूपच मजबूत झाला, ज्यामुळे त्यांना राज्य करणं सोपं गेलं.
आणि 3, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की भारतातल्या कायदेशीर सिस्टममध्ये हिंदू आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यांना अधिकृत मान्यता देण्याचा पाया घातला गेला, ज्याचे परिणाम आपण आजही पाहतो. तर मग जाता जाता एक विचार नक्की करूया. 1781 मधल्या या कायदेशीर सेटलमेंटने, या तडजोडीने पुढच्या 100 वर्षांसाठी भारताच्या प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्थेला कसा आकार दिला असेल, यावर नक्की विचार करा. नमस्कार. तर चला मित्रांनो, आज आपण 1781चा सुधारणा कायदा, त्यालाच की सेटलमेंटचा कायदा असंही म्हणतात, तो आपण पाहणार आहे. तर सन 1773च्या नियामक कायद्यातील जे काही त्रुटी होत्या ते दूर करण्यासाठी आणलेला हा कायदा आहे. तर याच्यामध्ये काही तर अधिकार क्षेत्र आणि सूट हे एक बघणार आहे, आणि दुसरं म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकार हे एक बघणार आहे आपण. तर अधिकार क्षेत्र आणि सूट मध्ये काय झालं, तर गव्हर्नर जनरल आणि कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी सूट दिलेली दिसते आपल्याला. अभिकृत कामासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हे काय केलेलं आहे, तर वगळण्यात आलेलं आहे. आणि महसुली प्रकरण कक्षेबाहेर घेतलेलं आहे. तर महसूल आणि त्याच्या संकलनाशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून बाहेर काढलेले आहेत. ओके. तर याच्यामध्ये आणि कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकारमध्ये काय केलंय, तर वैयक्तिक कायद्यानुसार खटले चालू केलेत. म्हणजे हिंदू कायदा आहे, मुस्लिम कायदा आहे. कलकत्त्याच्या रहिवाशांवर त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार काय खटले चालवले जात. तर याच्यात काय झाले खाली, तर अपीलची नवीन व्यवस्था चालू केलेली आहे. प्रांतीय न्यायालयांमधील अपील सर्वोच्च न्यायालयाऐवजी गव्हर्नर जनरल इन काउन्सिल कडे करण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल हे पद मोठं करण्यात आलेले, त्याला सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि नियम करण्याचा अधिकार हा गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला प्रांतीय न्यायालयासाठी नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके. तर चला आता याच्यावरती आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स महत्वाचे आलेले बघणार आहे. तर पहिला आहे की सन 1781च्या सुधारणा कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय होते. तर हे जो ऑप्शन असेल की कंपनीच्या व्यापारावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवणे. दुसरा आहे सन 1773च्या नियामक कायद्यातील दोष दूर करणे. सी आहे गव्हर्नर जनरलचे पद रद्द करणे. आणि चौथा आहे भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करणे. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सन 1773च्या नियामक कायद्यातील दोष दूर करणे हे सर्वात मोठे उद्दिष्ट होतं. या कायद्याला सेटलमेंटचा कायदा ही म्हटले जाते, जो पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी सुधारण्यासाठी आणला गेला होता. ओके. तर सन 1781च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणाला त्यांच्या अधिकृत कामांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सूट देण्यात आली होती. पहिला आहे गव्हर्नर जनरल आणि त्यांची कार्यकारी परिषद. बी आहे फक्त कंपनीचे वरिष्ठ व्यापारी अधिकारी. सी आहे कलकत्त्याचे सर्वसामान्य रहिवासी. आणि डी आहे प्रांतीय न्यायालयाचे न्यायाधीश. विचार करा. तर ह्याचं उत्तर आहे ए, गव्हर्नर जनरल आणि त्यांची कार्यकारी परिषद. या कायद्याने प्रशासकीय आणि न्यायालयीन अधिकारांमधील संघर्ष टाळण्यासाठी गव्हर्नर जनरल आणि परिषदेला त्यांच्या अधिकृत कामांसाठी काय केलेले, न्यायालयीन कार्यवाहीतून संरक्षण दिलेले. सेटलमेंटच्या कायद्यानुसार कोणत्या प्रकारची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातून पूर्णपणे वगळण्यात आली. ए आहे कलकत्त्यातील रहिवाशांमधील देवाणघेवाण. बी आहे हिंदू आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्याशी संबंधित प्रकरणे. सी आहे महसूल संकलनाशी संबंधित प्रकरणे. आणि डी आहे कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्धचे फौजदारी गुन्हे. तर जो उत्तर आहे सी, महसूल संकलनाशी संबंधित प्रकरणे. तर कंपनीच्या प्रशासनासाठी महसूल अत्यंत महत्वाचा होता. बरोबर आहे, हे सगळीकडे महसूल महत्वाचा असणारच आहे. त्यामुळे त्या संबंधीचे वाद सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आलेले आहेत. ओके. सन 1781च्या कायद्यानुसार कलकत्त्याच्या रहिवाशांचे खटले चालवताना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या नियमाचे पालन करणे आवश्यक होते. तर ऑप्शन आहेत सर्व खटल्यांसाठी ब्रिटिश कायद्याचा वापर करणे. बी आहे केवळ कंपनीच्या नियमानुसार खटले चालवणे. सी आहे गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार निर्णय देणे. की डी प्रतिवादीच्या वैयक्तिक कायद्यानुसार खटला चालवणे. तर हे उत्तर आहे मित्रांनो डी, प्रतिवादाच्या वैयक्तिक कायद्यानुसार खटला चालवणे. या कायद्याने स्पष्ट केले की हिंदूंसाठी हिंदू कायदा आणि मुस्लिमांसाठी मुस्लिम कायदा लागू करून न्याय दिला जावा.
तर पुढचा प्रश्न आहे की या कायद्याने प्रांतीय न्यायालयांकडून आलेले अपील कोणाकडे पाठवण्याची तरतूद केली. तर हे आहे लंडनमध्ये असलेल्या प्रिन्सी कौन्सिलकडे, बी आहे थेट ब्रिटिश संसदेकडे, सी आहे कलकत्त्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडे, की डी आहे गव्हर्नर जनरल काउन्सिलकडे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गव्हर्नर इन काउन्सिलकडे. प्रांतीय न्यायालय आणि परिषदांसाठी नियम बनवण्याचा अधिकार 1781च्या कायद्याने कोणाला दिला. याचा ऑप्शन आहेत की पहिला आहे प्रांतीय गव्हर्नरांना स्वतंत्रपणे, बी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला, सी ब्रिटनमधील कंपनीच्या संचालक मंडळाला, आणि डी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला. तर याचं उत्तर आहे बी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला. प्रशासकीय आणि कायदेशीर नियम बनवण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाकडे केंद्रित करून गव्हर्नर जनरलची स्थिती मजबूत करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो मी पण तुमच्यासारखाच एक अभ्यास करणार आहे आणि हे नवीनच चालू केलेलं आहे आणि आपण याच प्रकारे म्हणजे कसं पहिल्यांदा व्हिडिओ, त्यानंतर त्याच्यावर थोडा कन्सेप्ट, पिक्टोग्राफ बघणार, त्यानंतरचे PYQ बघणार आहे. असं करून आपण प्रत्येक सब्जेक्ट मराठीचा सगळं झालं मराठीमधून. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लास लावायची गरज पडली नाही पाहिजे. तुम्हाला सर्व शिक्षण हे फुकटमध्ये भेटलं पाहिजे किंवा फ्रीमध्ये भेटलं पाहिजे. आणि जो तळागाळातला आहे, शूद्रातिशूद्र मुलगा आहे का, त्यालाही ते फ्रीमध्ये भेटलं पाहिजे. हेच माझा एक प्रयत्न आहे छोटासा. त्यामुळं ही एक संकल्पना मी चालू केलेली आहे. तर तुम्हाला चांगलं म्हणजे समजत असेल तर तशा कमेंट करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू. Like, comment, share and subscribe.